डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे एका मोलमधून किती मोल डिसोशिएट झाले. म्हणजे समजा 1 मोल आहे, त्याच्यातून 0.4 मोल यूज झाले रिॲक्शनमध्ये, तर 0.4 त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे. एक्झाम्पल बघ, PCl3 प्लस Cl2 1 मोल आहे, याचा इनिशियली 1 मोल आहे आणि यूज झाला समजा याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन 0.4 आहे 4. तर याच्या म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे याचे 0.4 मोल यूज झाले, तर इथं रिमेनिंग का राहील 0.6. आता हे जे यूज झालेले आहे म्हणजे 0.4 जेवढे आता यूज झाले आहे, ते यूज होऊन रिॲक्शन जे आहे ते इक्विलिब्रियममध्ये आलं आहे. आता याच्याला आपण सॉल्व असं करू शकतो, 1 - अल्फा टाईप. अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे आणि याचे मग POAC थ्रू म्हणजे जे विचारलं आहे ते करू शकतो. अजून एक फॉर्म्युला 1 दिलेला आहे, अल्फा इक्वल टू m0 - m n-1 इंटू कॅपिटल. हे मोलार मास ऑफ म्हणजे जे आता समजा याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन काढलं तर त्याचा मोलार मास आहे आणि हे पूर्ण कंपाऊंडचा मोलार मास आहे, म्हणजे कंपाऊंड का मिक्सचर. आणि हे कंपाऊंड जे इंडिव्हिज्युअलचं काढत आहो आपण त्याचं. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे पर मोल काढतो ना, एकपैकी किती मोल डिसोशिएट झाले. तर अल्फा जे राहील डिग्री ऑफ डिसोसिएशन ते 0 ते 1 एवढंच राहील. हे जेव्हा अल्फा इक्वल टू 0 होईल म्हणजे रिॲक्शनच नाही झाली आहे काही, पण अल्फा इक्वल टू 1 झाला तर इक्विलिब्रियम म्हणजे रिॲक्शन तर कंप्लीट झाली आहे. रिॲक्शन कंप्लीट, तर इक्विलिब्रियम त्याला भेटलाच नाही. इक्विलिब्रियम ठीक आहे ना. व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ H2O2 सोल्युशन, याचं डिकम्पोजिशन रिॲक्शन जे राहील ते H2O प्लस हाफ O2 राहील. दिसत आहे बॅलन्स रिॲक्शन आहे, ठीक आहे ना. आता व्हॉल्यूम स्ट्रेंथ काय आहे, जे व्हॉल्यूम ऑफ O2 ॲट STP ठीक आहे, ॲट STP दॅट कॅन बी ऑब्टेन्ड, म्हणजे जे भेटू शकते आपल्याला या डिकम्पोजिशन रिॲक्शन थ्रू 1 लिटरच्या H2O2 मधून जेवढी म्हणजे 1 लिटर H2O2 मधून किती आपल्याला ऑक्सिजन भेटत आहे ॲट STP, त्याला आपण व्हॉल्यूम स्ट्रेंथ म्हणू ऑफ H2O2, ठीक आहे ना. ठीक आहे, आता याचा फॉर्म्युला असा आहे व्हॉल्यूम स्ट्रेंथचा डायरेक्टली 11.35 इंटू मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे, N/V. कॅपिटल V म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट नाही, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन राहील हे पूर्ण, आणि मोलॅरिटीमध्ये व्हॉल्यूम ऑफ मास ऑफ सॉल्व्हंट राहील. याच्यात व्हॉल्यूम ऑफ हे सोल्युशन, ठीक आहे. आता हे व्हॅल्यू जे 11.35 हे नवीन व्हॅल्यू आहे. याच्यापेक्षा म्हणजे जे 2019 म्हणजे पहिले जे त्याच्यात 11.2 यूज केली आहे, पण आता आपल्याला 11.35 घ्यायची आहे.